मेसच्या मुलींच्या ताटाला झणझणीत चिकनचा रस्सा बनवूया. तर चिकन स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून लिंबाचा रस, अद्रक लसूणची पेस्ट, धना पावडर, हळद आणि मीठ लावून मॅरिनेशन करून ठेवलं चिकन. पॅनमध्ये उभं चिरून घेतलेलं खोबरं गुलाबी रंगावरती तेल टाकून परतून घेतलं आणि ते काढून घ्यायचं. उभं चिरून घेतलेला कांदा तो पण गुलाबी रंगावरती परतून घेतला. नंतर त्याच्यामध्येच मी एक पिकलेला टमाटर परतून घेतला चांगला. नंतर खोबरं, कोथिंबीर आणि अद्रक लसूणची पेस्ट घालून वाटण चांगलं मस्त बारीक वाटून घेतलं. नंतर कढईमध्ये तेल गरम करून खडे मसाले, कांदा चांगला परतून घेतला गुलाबी रंगावरती. नंतर पिकलेला टमाटर एक चिरून टाकला. कांदा टमाटर चांगला सॉफ्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये मॅरिनेशन केलेलं चिकन घातलं. चिकन चांगलं परतून घेऊन झाकण देऊन वाफेवरती शिजून घेतल्यानंतर चिकन साईडला केलं शिजल्यानंतर आणि त्याच कढईमध्ये मी वाटण घातलं. घरगुती मसाला, लाल काश्मीरी मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला, हळद व्यवस्थित त्याच्यामध्ये चिकन परतून घेतलं. जेवढी ग्रेव्ही हवी तेवढं गरम पाणी टाकलं. उकळी काढून चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकलं. तयार झालं झणझणीत चिकन मंडळी. या खायला तुम्ही पण. धन्यवाद.